सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. पार्ट 2 मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी आता चालली आहे खाली, कारण त्या लोक आता सीडी काढणार. सीडी काढली तर मग एकदमच काढून टाकणार सीडी. मला जायला नाही भेटणार खाली, म्हणूनसाठी मी निघते खाली जाण्यासाठी. तो जे आमचे आधीचे फ्लोरिंगचे टाईल्स आणि किचनचे टाईल्स होते ते त्या लोक तोडत आहेत, तर मी तुम्हाला दाखवते. अंकल जे किचनचे टाइल्स तोडत आहेत ते एवढे कन्फ्यूज आहे की मी काय करत असते कॅमेरा घेऊन. काल पण ते मला विचारत होते, आप किसी को बता रहे हो क्या? मैंने नाही, मैं ब्लॉग बनाती हूँ यूट्यूब पे. आज अंकलला बोलेल मेरे चॅनल को सबस्क्राईब करो. मी आता फटफट ब्रश वगैरे करते, नाश्ता करते, कारण मग आज पण दुपारी जेवण तर काही भेटणार नाही आहे. सो म्हणून साठी फटफट नाश्ता करूया ब्रश करून. आणि काही नाही, तिथे उभा राहायचं आहे. पप्पांनी सांगितलंय तिकडे उभा राहा बघायसाठी कसे लावतात, काय लावतात, ताकी आमचं घर डिस्ट्रॉय नको करायचं आहे लोकांनी. आमच्या पप्पांनी आज नाश्त्यामध्ये आणलाय वडा. ती कशी दाखवते बघ. ह्याला खाऊया आणि मग भेटूया. काल समोसा, आज वडा, आणि हिला बघा हिचं काय झालंय. होय राहू दे, आईची मांजर आहे. याच्यामध्ये मच्छी आहे म्हणून साठी मच्छी. ओके बाय. त्या लोकांचं हे पूर्ण खोदून वगैरे झालेलं आहे आणि फ्लोरिंग वगैरे ते पण सर्व हे झालंय. सो जेव्हा टाईल्स येणार तेव्हा मी तुम्हाला दाखवते, आणि जेव्हा त्या लोक लावणार तेव्हा. आता त्या लोक हे माल वगैरे रेडी करतात. सो बघूयात आणि भेटूयात पुढे. सो मम्मी बिचारीकडे बाहेर बसलेली आहे एकटी, कारण आईच्या घरी दादा आहे. सो ती बोलते नाही बसणार करून तिकडे. सो हाय बोल. हाय. आम्ही लोक बाहेर आहे घराच्या. सो जेवण झालेलं आहे, मस्त टमी फुल आहे. ही तर मध्ये मध्ये बोलणं जरुरीच आहे हिचा व्लॉग मध्ये. आणि आईने बनवलेलं इकडे हे आणि मस्त फिश करी, प्रॉन्स फिश करी. आणि आमची आई आहे. आई हाय बोल. हाय. कोण नाही काजल? अरे हिला वाटलं मी व्हिडिओ कॉलवरती बोलते माझ्या ताईसोबत, पण आता काय ब्लॉग चालू आहे गाईस. आता अंकल लोकांनी लेवल मध्ये हे ठेवलं नाही करतायत. हे सर्व कॅमेरा बघून ऍक्टिंग चालू करतात गाईस. रिअली मध्ये काम करतात ते लोक, मारतील आपल्याला. सो आमचे आता टाईल्स वगैरे मस्त आलेले आहेत, म्हणजे अंकल रोडवरून इथे आणून ठेवतात आहे. सो अजून फक्त एकच बॉक्स आलेला आहे टाईल्सचा. हा जो आहे इथे लागलाय. हे आमची गल्ली वगैरे प्लीज इग्नोर करा. चॉल आहे गाईज. बिल्डिंगमध्ये घर नाही जे एकदम सर्व बॅकग्राऊंड वगैरे मस्त असं. चॉलमध्ये घर असेच असतात. आता अंकल यायला तेव्हा मी अंकल लोकांचा टाइमलेप्स काढणार होती, पण म्हटलं की नको, अंकल लोक माझा मोबाईल फाडून बिडून टाकतील तर ठॉक ठक करून. सो म्हणूनसाठी. आणि अंकल आलेले टाईल्स घेऊन. मेहनत लागते गाईज टाईल्स वाईज लाने के लिए. आणि दुसरे अंकल. सो मी दादाच्या घरी आलेली आहे. जरा वेळ झोपते 1 तास, कारण मला उठून कुर्ल्याला जायचं आहे मावशीच्या घरी. ते गावावरून दादा आलाय, तर तिच्या दादाच्या मम्मीने काहीतरी पाठवलंय. सो त्या लोकच येत होते इथे देण्यासाठी, दादा आणि मावशी. पण घरचं काम चालू आहे म्हणून मम्मी बोलली की घराचं काम वगैरे झाल्याच्या नंतर या. सो ते काहीतरी गोड काहीतरी पाठवलंय, सो ते घ्यायला जायचं आहे.
कारण मावशी बोलली की ते तोपर्यंत फ्रीजमध्ये ठेवणार तर ते खराब पण होऊ शकतो आणि त्याचा टेस्ट नाही येणार वगैरे वगैरे. सो मला जायचं आहे तर मी जरा 1 तास झोपते, त्याच्यानंतर निघताना भेटूया. चालली आहे अंकल लोकांसाठी चाय घेणं टपरीवरती बाहेर. अंकल लोकांची खातिरदारी चांगलीशी करायला पाहिजे, तेव्हा अंकल लोक चांगलीशी काम करणार आमच्या घराचा. सध्या चाय घेऊन येते आणि बिस्किट घेऊन येते त्यांच्यासाठी. त्याच्यानंतर दीदीला कॉल करूयात आणि ओला ऑटो बुक करायला सांगूयात आणि निघूयात मावशीकडे जाण्यासाठी. सो बाय बाय. सो अंकल लोकांसाठी चाय घेतलेली आहे. गरम आहे चाय, ठीक आहे, काय विषय नाही, अंकल लोकांना देऊया. आता तुम्ही बोलत असणार हे काढून लावतात काय, तर त्या लोक ते काहीतरी सेटिंग वगैरे करतायत, म्हणजे प्रॉपर लावून प्लेसमेंट करून बघतायत, त्याच्यानंतर त्या लोक लावणार आहेत. आणि मी निघाली आहे त्या मावशीकडे जाण्यासाठी. सो मी जेव्हा येईल तेव्हा पूर्ण मे बी कंप्लीट झालेलं असेल, मग तेव्हा दाखवते तुम्हाला. अंकलने ते ऑटो थांबवली आहे SV रोडला पैसे सुट्टे करायसाठी, कारण मम्मी मला 500ची नोट दिली आणि पप्पा कामावरती नव्हते, काहीतरी पण वरती थांबले पैसा. फायनली मी मावशीच्या इकडे पोचलेली आहे. आपण आता तिच्या घरी जाऊयात. तिच्या घरी मी जास्त काही रेकॉर्ड वगैरे नाही करणार. मी निघाली फटफट, म्हणजे 5-10 मिनिट बसते, सामान घेते आणि निघते. माझे केसांसोबत का म्हणून साठी तर ते स्वतः मी निघालेली आहे. आमचा दादा हे पप्पानी एवढी मोठी जड बॅग घेऊन आलाय बिचारा. त्याच्यामध्ये पप्पांचा सामान आहे. सो आता बाय बाय, आम्ही चाललो घरी. बस आमची ड्युटी इथपर्यंतच होती. आमचा दादा एक गोष्ट फिरायला जायचं. हां 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 दादा सोडायला आलेला मला खाली. मी आता निघाली आहे घरी जाण्यासाठी. मोठी मोठी पप्पांना बॅग घेऊन जाते घरी. घरी जाऊन बाकी कामं ते करायचं आहे. बाय बाय. फायनली खालचे टाईल्स वगैरे लावून झालेले आहेत आणि आत्ताशी वाटले आहेत 8. आत्ता अंकल लोक गेले, त्या लोकांनी टाईल्स वगैरे लावले. इथून पूर्ण हे फक्त ते वरती किचनचे टाईल्स लावायचे आहेत बस. आणि ते CD वगैरे लावायचे आहे, जे ते वेल्डिंग करणं बाकी आहे, कारण आज पूर्ण दिवस त्या लोकांचा टाईल्स लावण्यामध्येच गेला. सो मी हा ब्लॉग पण कदाचित इथे एंड करेन आणि ते तिकडचं नंतर दुसऱ्या कोणत्या तरी ब्लॉगमध्ये दाखवेन, कारण माझ्याकडे एवढे पेशन्स नाही आहेत की अर्धे ब्लॉग्स टाकणं एवढा पार्ट 3 पर्यंत. सो हे आणि आजचा दिवस पूर्ण अंकलनी घराच्या बाहेर राहायला सांगितलं आहे. सो कुठेतरी आज झोपायची बंदोबस्त करायला पाहिजे. मी आता रूमच्या बाहेर येऊन बसली आहे, कारण
घरामध्ये जाऊन काही व्हॅल्यूच नाही आहे, कारण त्यांनी आधीच मना केला नाही की घर पे वगैरे मत जाना करके, आणि त्यांनी पाणी वगैरे टाकून ठेवलं आहे पूर्ण फ्लोअरला. तर मम्मी आणि बहीण आईच्या घरी आहे, पप्पा गेले त्यांच्या मित्राच्या घरी, ते तिकडे झोपतील. पण माझा असा विचार चालू आहे की मी स्निक पिक करू स्वतःच्या घरामध्ये, विंडोमधून जाऊ असं विचार करते तर आहे, पण मे बी तो सक्सेसफुल नाही होणार, बघूयात. मला खूप जास्त भूक लागली आहे म्हणून मी आता ऑरेंज कलरचा लेस मागवला आहे आणि मी खाते. जेवते नंतर घरी जाऊन. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कॉमेंट नक्कीच करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.